19 डिसेंबरला देशाच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडणार असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। इस्रायलच्या गुप्तहेरानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि कदाचित पंतप्रधान बदलून मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचं मोठं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं। पिंपरी चिंचवडमधील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते। उद्या काय काय घडेल मला माहित नाही। जगात बरंच काही चाललेलं आहे। मध्यंतरी मी एक छोटासा ट्विट केला, खूप गाजला। मी म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल। करारला बोललो मी, अनेकांचे फोन आले, विचारले याचा अर्थ काय, कसं काय, कोण म्हटलं की तुम्ही होणार का? कारण कोणाला माझी पार्श्वभूमी माहित नव्हती। आता मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झालं तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेलं पाहिजे। म्हणून आधी मी अधोरेखित केलं की नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते। आणि जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही। तर मग होणार हीच लोक, पण त्यांचा मग कोणताही दुसरा माणूस होईल, कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता। माझा इशारा होता 19 डिसेंबरला विविध प्रासादामध्ये, मोठ्या मोठ्या इमल्यामध्ये, बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे ठेवून, व्हिडिओ करून सगळ्या बड्या बड्या मोठ्या लोकांची छायाचित्रण केलेली आहेत। ती सगळी छायाचित्रणं, ते सगळे फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे 19 डिसेंबरला जाहीर करणार।